त्यांच्याकडे लिस्ट गेली आहे साहेब, त्यांची लिस्ट गेलेली आहे. पत्रकारांच्या बरोबर तर आता हे कसं काय काम घेऊन येत नाही. बरोबर आपण हे काय कामं घेऊन बाकी जनरल पब्लिक सारखे आलेले नाहीत. त्यामुळे आपण काम करताना सांगतो की तुमच्याकडून असं काय म्हणावं होता विषय की या पत्रकारांना हे पहिली आणि एक परत तुमचे हा सिस्टमॅटिक आत्ता डीसीपी साहेबांचं बैठक लावायला पाहिजे. काय बैठक करायची काय काय प्रॉब्लेम नंबर 1 नंबर 2 नंबर 3 हे काय तुमच्या आम्हाला सांगा. मग सीएम आणि आपण विषय असा आहे की पत्रकारांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे सर. आणि एक प्रॉब्लेम असा आहे आम्हाला ना सोडलं 4 नंबर आणि हा भाई तर एकदम ऍक्टिव्ह आपला हे सगळे पत्रकार कोविड मध्ये काम केलेले लोक आहेत. एवढं सगळं पण आम्ही गोळी पण विनंती होती तोपर्यंत आरसा गेट नाही, तोपर्यंत आरसा गेट नाही. यादी दिलेली आहे साहेब. यादी जी आहे उद्यापासून सुरू करायला सांगायचं. पैसे उद्यापासून करा. त्याच्या खाली दुसरे लोक जायला नाही. आपल्या लेटरहेड होती चॅनलच्या, प्रत्येक चॅनलच्या लेटरहेड होती. कॅमेरामॅन रिपोर्टरचं नाव, त्यांची सगळी डिटेल्स मागवली फक्त आरसा गेटवर ना आपल्याला एंट्री पुढच्या लोकांना आपल्या पेजरेडी होत नाही ना. तुम्ही आता प्रतिनिधी यांच्यावर तुमचे प्रॉब्लेम जे आहेत आदेश इकडे देतात ना, अतिशय वाईट वागतात. त्यांना गेटवरती आदेश देतात. डीसीपी सर नेहमी मदत करतात, बाबुल साहेब करतात, पण तिकडे अतिशय वाईट पद्धतीने आम्हाला ढकलून दिलं जातं. गिरीश सर थोडं मागे आणि 11 वाजता दुसरा विषय आहे. आज सकाळी हे होतं जनता दरबार होता, जनता दरबार होता आपल्या दरबार त्याचा निषेध केला. वाईट पद्धतीने तुम्ही आलाच कशी बोलवलं माहीत लोकांचा जनता दरबार असतो आणि सकाळी 7-8 वाजता ओपन तिथे पोचतो, 9 वाजता चित्रीकरण करायचं. मला बोलवलं कोणी बोलवलं 50 लोकांसोबत खूप गंभीर सगळ्यांनी पत्रकार आता सध्या आंदोलन करत होते. खरं तर मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. दरम्यान स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी पत्रकारांची समजूत घालताना पाहायला मिळाले. मंत्रालय परिसरात पत्रकारांचं आगळं वेगळं आंदोलन सुरू आहे. खरं तर धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाईची मागणी अथवा या पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आंदोलक पत्रकारांची भेट घेतली आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पत्रकार हे अतिशय मेहनतीने काम करतात, त्यांना योग्य ती वागणूक द्यावी अशी मागणी स्वतः एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.